Good morning. Now we start the chapter number 5 of Math second. The name of that chapter is Coordinate Geometry. Okay. Coordinate Geometry मध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे? डिस्टन्स फॉर्म्युला शिकायचा आहे, सेक्शन फॉर्म्युला शिकायचा आहे, मिड पॉइंट फॉर्म्युला शिकायचा आहे. नाउ इन द 9th स्टँडर्ड ऑलरेडी वी लर्न. आता ही जी कोऑर्डिनेट जॉमेट्री आहे यालाच मराठीमध्ये निर्देशक भूमिती म्हणतात. इन द 9th स्टँडर्ड वी लर्न फाइंड द डिस्टन्स बिटवीन एनी टू पॉइंट्स ऑन द नंबर लाईन. नंबर लाईन वर जर कोणतेही दोन बिंदू असतील तर त्याच्यामधलं डिस्टन्स काढायचं असेल. समजा डिस्टन्स बिटवीन ए अँड बी बी द एनी टू पॉइंट्स. ए अँड बी बी एनी टू पॉइंट्स लाईज ऑन द नंबर लाईन. आणि सपोज कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट A is x and coordinate of point B is y and if x greater than y, बघा coordinate of point A x आहे and coordinate of point B is y आणि x is greater than y म्हणजे x मोठा असेल तर distance AB is equal to मोठा आधी घ्यायचा मायनस छोटा घ्यायचा. that is the distance between two point x minus y. अशा पद्धतीने आपण शिकलोय. फॉर एक्झाम्पल आता इथे कोणते दोन पॉइंट घेऊ आपण. डिस्टन्स याचा आता कसं लिहायचं बघा. ऍक्च्युअली पहिलं गणित फक्त तुम्हाला मी समजावून सांगतो. डिस्टन्स याचा काढू आपण. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट एस इज पुढे एस कुठे -4. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट आर इज पुढे आर च -3. आता याच्यात कोण मोठा आहे? -3 ग्रेटर दॅन -4. वजा 3 मोठा आहे ना. डिस्टन्स या सार बरोबर आधी हा लिहायचा -3 मोठा लिहायचा मायनस आणि मग छोटा लिहायचा तो पण मायनस आहे. ब्रॅकेट करतो -3 मायनस मायनस बिकम प्लस. दॅट इज द आन्सर. म्हणजे दोघांचं अंतर किती आहे? एकच आहे बघा. आता डिस्टन्स आर पी म्हणतो. परत यायचं मग पहिली ओळ. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट आर इज -3. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट पी इज 4. -3 आणि 4 कोण मोठा आहे? 4 इज ग्रेटर दॅन मायनस. मग आर पी इज इक्वल टू 4 मोठा आहे म्हणजे 4 आधी. पॉझिटिव्ह नंबर ऑलवेज ग्रेटर दॅन निगेटिव्ह नंबर. 4 आधी घ्यायचा -3 4 नंतर मायनस साइन आणि मायनस म्हणून ब्रॅकेट minus minus become plus. Okay, distance of RO चा अंतर. coordinate of point R is -3. coordinate of point O is 0. 0 आणि -3 मध्ये कोण मोठा आहे? 0 is greater than -3. बरोबर का? म्हणजे कारण 0 is always greater than negative number. शून्य हा वाचन ऋण संख्येपेक्षा मोठा असतो. आधी 0 घेतला मायनस परत -3 मायनस मायनस बिकम प्लस. सो डिस्टन्स इज 3. असं आपण 9वी ला आपण शिकलेलो आहोत पहिल्या प्रकरणामध्ये. डिस्टन्स बिटवीन एनी टू पॉइंट लाईज ऑन द नंबर लाईन. सेम मेथड यू कॅन यूज टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन एनी टू पॉइंट्स इन द कोऑर्डिनेट इन द XY प्लेन. म्हणजे एक्स ऍक्सिस वर वाय ऍक्सिस वर आपण दोन पॉइंट मधलं डिस्टन्स काढायला शिकणार आहोत. आता तिथं मी कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट समजा पहिला A इज x1 आणि कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट इज x2. x1 इज ग्रेटर x त्यांनी काय घेतलं मला बघू द्या. त्यांनी सांगितलं x2 इज ग्रेटर दॅन x1. मग डिस्टन्स AB इज इक्वल टू x2 minus x1. हा फॉर्म्युला त्यांनी तयार केलेला आहे. x2 is greater than x1, so that's why x2 minus x1. That is the distance between two points. In the xy plane, आता बघा we have to find the distance between any two point on the axis. Find the distance between any two points on the x-axis. On n x ऍक्सिस. बघा हा y ऍक्सिस आणि हा x ऍक्सिस. हा 0
इथं 1 2 3 4 5. ओके. आता तुम्ही कोणते पॉईंट घेतले, कोणताही समजा इथं हे पॉईंट घेतला आणि इथं बी घेतला. इथं याचे कोऑर्डिनेट काय, कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट ए, एक्स ऍक्सिसवरच्या पॉईंटचा कोऑर्डिनेट काय 1 आणि वाय कोऑर्डिनेट 0 येईल. याचं 4, 0 येईल. दॅट मीन्स वाय कोऑर्डिनेट ऑफ बोथ पॉईंट्स किंवा एव्हरी पॉईंट्स, एक्स ऍक्सिसवरच्या प्रत्येक बिंदूचा वाय कोऑर्डिनेट 0 असेल. वाय कोऑर्डिनेट ऑफ एव्हरी पॉईंट ऑन एक्स ऍक्सिस इज ऑलवेज 0. म्हणजे राहिलं कोणती एक्स कोऑर्डिनेट. याला जर तुम्ही x1 म्हणला तर याला x2 म्हणतात. तो x2 इज ग्रेटर दॅन x1. म्हणून डिस्टन्स बिटवीन a b 2 पॉइंट्स x2 मायनस x1 म्हणजे 4 मायनस 1 3 आहे. बघा बरं, 1 2 3 घर आहे का, तोच फॉर्म्युला परत पुन्हा x2 मायनस x1 म्हणजेच डिस्टन्स बिटवीन एनी 2 पॉइंट्स on x axis is x2 minus x1 where x2 is greater than x1, and here coordinate of A is x1 0 and B is x2 0. भले इकडे पॉइंट जरी असला, समजा इथे C पॉइंट आहे, याचे कोऑर्डिनेट आपण काय घेतला, समजा इथं -3 आहे ना, सॉरी -3, 0 होईल. कळलं का? म्हणजे परत पुन्हा y कोऑर्डिनेट सारखाच असल्या कारणाने आपण त्यातलं डिस्टन्स काढू शकतो. सेम प्रोसेस, डिस्टन्स बिटवीन एनी 2 पॉइंट्स लाईज ऑन द y ऍक्सिस. y ऍक्सिस वर बघा, आता समजा सेम आकृती काढतो. 0 इथं 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे. मी इथं A पॉइंट घेतो, इथं B घेतो. याचे कोऑर्डिनेट किती 0 4, याचे 0 1. मी जर याला म्हटलं x1 y1 आणि याला म्हटलं x2 y2, याला म्हणा x1 y1 आणि याला म्हणा x2 y2, वेअर y1 आणि y2 बोथ आर 0. त्याच्यामध्ये y1 y2 म्हणजे y कोऑर्डिनेट 0 असतात. इथं मला वाटतं x1 आणि x2 बोथ आर 0. बरोबर आहे का? आणि इथं y2 मोठा y1 आहे, सो y2 ग्रेटर दॅन y1, हेन्स डिस्टन्स AB इज इक्वल टू y2 मोठा आहे म्हणून y2 मायनस y1 हा फॉर्म्युला होईल. कशामध्ये? परत पहा, पुन्हा x ऍक्सिस वर या. हा जो A पॉइंट आहे याचा y कोऑर्डिनेट 0 आहे, याला x1 म्हणतो. याचा y कोऑर्डिनेट 0, याला x2 म्हणतो. म्हणून x2 मायनस x1 हा त्याचा फॉर्म्युला झाला. इथे b चे कोऑर्डिनेट 0 मोठा आहे म्हणून y2 म्हणतो. याचे 0 y1 म्हणतो, म्हणजे 0 1 होईल, 0 4 होईल. आणि म्हणून 4 मायनस 1 तर 3 आहे त्याचं. म्हणून आपण फॉर्म्युला लिहिला. y ऍक्सिस वर असेल तर y2 मायनस y1, x ऍक्सिस वर असेल 2 पॉइंट तर x2 मायनस x1. मग जेव्हा x2 मायनस x1 असेल तेव्हा मोठ्या पॉइंट जो पॉइंट असेल त्याचे कोऑर्डिनेट असेल x2, 0, लहानाचा असेल x1, 0. इथे 0, y2 आणि 0, y1 असेल. दॅट इज द डिस्टन्स बिटवीन एनी 2 पॉइंट्स वेअर. ओके, नाउ पेज नंबर 101 वर बघा. टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स इफ segment any 2 points, if segment joining these points is parallel to x axis or parallel to any axis, parallel to any axis on xy plane. बघा, x अक्षावर 2 पॉइंट असतील तर त्यामधला डिस्टन्स काढायचा असेल तर x2 मायनस x1 आणि y ऍक्सिस असेल तर y2 मायनस y1. आता पुढचा प्रकार, समजा हे 2 पॉइंट आहेत. आता मी 2 पॉइंट घेतले. बघा,
हा ए आणि हा बी, बरोबर आहे. यांना जोडणारा जो सेगमेंट आहे याच्यातलं डिस्टन्स काढायचं तुम्हाला. याचे कोऑर्डिनेट बघा, आता इथे किती आहे, 1 2 3. याचे कोऑर्डिनेट किती, 1,3 आणि याचे किती 4,3, बरोबर आहे. म्हणजे त्याचा y कोऑर्डिनेट सारखा आहे बघा, बरोबर आहे का. बघा मी जर याला म्हणलं x1 y1 आणि याला म्हणलं x2 y2 म्हणायच्या ऐवजी हा तीनच झाल्यामुळे याला y1 म्हणतो. सो y कोऑर्डिनेट इज सेम. ओके, हे दोघांचा y कोऑर्डिनेट सारखा आहे. मी इथून एक परपेंडिक्युलर टाकला, इथून एक परपेंडिक्युलर टाकला, ए बी, याला सी आणि याला डी म्हणतो. बघा बरं, क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी हा परपेंडिक्युलर आहे, हा परपेंडिक्युलर आहे. म्हणजेच ए बी सी डी हा काय झाला, रेक्टँगल झाला. कोणता झाला, रेक्टँगल. मग अपोजिट साइड सारखे असतात. मग ए बी बरोबर सी डी होईल. सी डी सी आणि डी एक्स ऍक्सिस वर आहे. याचा डिस्टन्स काय, x2 x1. याचा डिस्टन्स काय, x2 x1. म्हणजे त्याचं बी किती, x2 x1. म्हणजे distance between any two points if segment joining these two points is parallel to x axis, parallel to x axis असेल तर काय येईल, x2 x1. आणि आता parallel to y axis असेल तर काय होईल बघा. समजा इथे पॉइंट घेतला, ए घेतला, इथं बी घेतला, इथं 4 आहे. याचे कोऑर्डिनेट काय होते, 4 1 आणि याचे काय होते, 4 4. म्हणजे दोघांचा एक्स कोऑर्डिनेट सारखा आहे बघा. मी ज्यावेळेस याला म्हणेल x1 y1, बरोबर, तेव्हा याला काय म्हणेल x1 y2. हा याच्यापेक्षा वेगळा आहे म्हणून y2, बरोबर आहे. आणि यांना जोडतो मी. आता ही जी सेगमेंट AB आहे याची लेंथ काढायची तुम्हाला, याचं डिस्टन्स काढायचं, याचं लांबी काढायची आहे. डिस्टन्स बिटवीन दॅट टू पॉइंट्स. मग आता मी इथून एक परपेंडिक्युलर टाकतो, इथं नाव देतो सी आणि डी. ए बी सी डी इज अ रेक्टँगल. ऑपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. सो ए बी इज इक्वल टू सी डी. सी आणि डी y ऍक्सिस वर आहे. डिस्टन्स बिटवीन एनी टू पॉइंट्स ऑन y ऍक्सिस इज y2 y1. सो दॅट्स व्हाय डिस्टन्स ऑफ दॅट AB इज y2 y1. Because that line is parallel to CD and it is rectangle, so opposite sides are congruent. So length of AB is equal to length of CD. CD is y2 y1. That's why AB is y2 y1. Here y2 is 4, y1 is 1. So that means the distance between that two is 3. म्हणजेच distance between any two points if the segment joining these two points parallel to y axis, then distance is y2 y1. परत पुन्हा पहा, दोन पॉइंट x ऍक्सिस असतील तर त्याच्यातलं डिस्टन्स जे असतं ते x2 x1 असतं आणि y वर असतील तर y2 y1 असतं. आता दोन पॉइंट असे घेतले की त्यांना जोडणारा जो सेगमेंट आहे पॅरलल टू x ऍक्सिस असेल तर त्याचं डिस्टन्स पण x2 x1 आणि तो जर पॅरलल टू y ऍक्सिस असेल तर त्याचं डिस्टन्स y2 y1 असेल. आता आपण जातोय महत्त्वाच्या थेरमकडे किंवा महत्त्वाच्या फॉर्म्युल्याकडे. इफ टू पॉइंट्स इज इन द xy प्लेन, त्यांना जोडणारा सेगमेंट हा कोणाला पॅरलल नसेल, काही नसेल, अशा वेळेस फॉर एक्झाम्पल इथे एक पॉइंट आहे, इथे एक पॉइंट आहे, याला ए म्हटलं, याला बी म्हटलं, x1 y1 आणि x2 y2 इथे घेतला आणि हा जोडला तो. सो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दॅट टू पॉइंट्स? देयर इज अ फॉर्म्युला टू फाइंड आउट द डिस्टन्स बिटवीन दॅट टू पॉइंट्स. या ठिकाणी आपल्याला ह्या वर्षी ह्या दोन पॉइंट मध्ये आता that segment is not parallel to x axis, so we can't find directly the distance between that two points. It is a b. So formula for that to find the distance AB, so distance AB नुसतं AB is equal to root x2 x1 square plus y2 y1 square. That means x2 x1, difference between the coordinate of x bracket square plus difference between the coordinate of both of y
ब्रॅकेट स्क्वेअर. मग त्यांच्या एक्स कोऑर्डिनेट सबट्रॅक्शन त्याचा स्क्वेअर आणि वाय कोऑर्डिनेट सबट्रॅक्शन त्याचा स्क्वेअर याची ऍडिशन इन रूट. इट इज द फॉर्म्युला. इज दॅट क्लिअर? That is the first formula. Second, VIP formula. If center O is center and you have to find distance between any point and the center. Coordinate of O is 0, 0 and coordinate of point P is, suppose it is a x1, y1 and x2, y2. तो इधर क्या? फक्त याच्यात किती भरा. मग डिस्टन्स OP इज इक्वल टू O इज द ओरिजिन. मग डिस्टन्स बिटवीन ओरिजिन अँड एनी पॉइंट इन द कोऑर्डिनेट प्लेन XY प्लेन मध्ये कोणता एक पॉइंट घेतला आणि ओरिजिन जोडला तर डिस्टन्स बिटवीन देम इज बघा x2 आणि x1 0 आहे आणि y2 0 निघून जाईल x2 स्क्वेअर प्लस y2 स्क्वेअर. म्हणजेच मग याचे कोऑर्डिनेटला काही मानायचंच नाही. याची जर कोऑर्डिनेट x आणि y घेतले फॉर्म्युला होईल x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. इफ origin and any point, distance between origin and any point, so root x square plus y square, where x and y are the coordinate of point. समजा याची पॉइंट x असेल आणि याचा पॉइंट y असेल. So what is the difference between OP? So x square plus y square, it is a shortcut. So now that is called distance formula. We can easily find the distance between any two points in the xy plane by using that formula. याच्या मदतीने तुम्ही xy प्लेन मधील कोणत्याही दोन बिंदूमध्ये अंतर काढू शकता. Now we take examples depend on that. Example number first. बघा, find the distance between points. बघा, डायरेक्ट एक्झाम्पल मध्ये फॉर्म्युला लक्षात ठेवा. इथं लिहून ठेवतो डिस्टन्सचा फॉर्म्युला. AB is equal to x2 minus x square plus y2 minus y. आणि distance between origin and the point OA is equal to x square plus y square. Okay, let us listen. Example number 1. Find the distance between two points. बघा, P minus 1 1, Q 5 minus 7. Second example, in the 5.1, चौथं घेतो बघा, 5 minus 8 आणि m into bracket minus 7 minus 3. त्यानंतर 6 घेतो, minus 7 बाय 2 W आणि x 11 सध्या तीनच घेतो. बघा, हे दोन पॉइंट्स आहेत. मग x1 y1 x2 y2. x1 y1 काय आहे? -1 1 5 -7. बरोबर. आता बाय डिस्टन्स फॉर्म्युला म्हणायचं. एकच मिनिट फक्त. बाय डिस्टन्स फॉर्म्युला लिहूयात आपण. नीट समजून घ्या. तिला लिहिलेलं आहे बघा. आता P आणि Q आहेत म्हणून PQ इज इक्वल टू रूट x2 minus x1 ब्रॅकेट स्क्वेअर
आणि y2 minus y1 ब्रॅकेट्स यू हॅव टू जस्ट पुट द व्हॅल्यूज लिसन केअरफुली आता मी काय थोडंसं शॉर्टकट सांगणार आहे x2 व्हेरी x2 5 मायनस x1 आता x1 परत मायनस आहे म्हणून ब्रॅकेट घालायचा छोटा ब्रॅकेट आला म्हणून हा बाहेरचा जो ब्रॅकेट हा मोठा घ्यायचा कळलं y2 मायनस 7 इथं काय ब्रॅकेट सुरुवातीला ब्रॅकेट घालायचं परत मायनस y1 1 इथं छोटा ब्रॅकेट आहे आधी हा मोठा ब्रॅकेट सॉल्व करायचा 5 मायनस मायनस प्लस छोटा ब्रॅकेट निघून गेला साइन सेम ऍडिशन बिगर साइन समान चिन्ह बेरीज करून मोठ्या चिन्ह देऊ 5 अधिक 6 6 चा स्क्वेअर मायनस 8 चा स्क्वेअर 6 चा स्क्वेअर 36 स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह 100 म्हणजे इट इज 10 सो PQ इज इक्वल टू 10 हे महत्त्वाचे पाहिजे सगळ्यात यू हॅव टू पुट द व्हॅल्यूज केअरफुली लिसन अगेन x1 5 y1 minus 8 x2 minus 7 y2 minus 3 by distance formula LM is equal to x2 minus x1 square y2 minus y1 square you have to just put the values carefully x2 minus 7 minus x1 is not minus so it is not necessary to change the bracket plus y2 minus 3 minus y1 again minus so take a bracket छोटा ब्रॅकेट आला म्हणून बाहेरचा ब्रॅकेट मोठा करायचा साइन सेम ऍडिशन 7 5 12 मोठा साइन इथे ना आतला ब्रॅकेट काढायचा -3 मायनस मायनस प्लस 8 हे महत्वाचं आहे याला असं ठेवून थोड्या वेळ साइन डिफरंट वेगळी चिन्ह वजा आढळून गेले 5 मोठे चिन्ह प्लस याचा स्क्वेअर होईल 144 स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह याचा 25 169 सो आन्सर 13 युनिट बनायचं x1 minus 7 upon 2 y1 4 x2 11 y2 4 by distance formula now wx wx is equal to x2 minus x1 square plus y2 minus y1 square just put the values carefully x2 11 minus x1 minus आहे म्हणून ब्रॅकेट घातला आता हा ब्रॅकेट मोठा होईल y1 so y2 4 minus बघा y2 4 minus y1 पण 4 आहे ब्रॅकेट काढून टाका 11 plus 7 upon 2 minus minus become plus 4 minus 4 0 square square of 0 is 0 तर सोडून द्या खाली 2 ने गुणा वर 2 ने गुणा हे ऍडिशन करा खाली 2 ने गुणा वर 22 plus 7 upon 2 म्हणजे 29 upon 2 होईल ब्रॅकेट स्क्वेअर आणि रूट निघून जाईल बे चौकाट बे पंचदा दॅट इज द डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स अशा पद्धतीने यू कॅन इझिली फाइंड द डिस्टन्स बिटवीन एनी 2 पॉइंट्स अजून वाटलं तर एका 2 मिनिटं घेऊ आपण डिस्टन्स काढण्याचे किंवा तुम्हाला समजलं असेल नवे घेऊया आपण अजून एक घेतो फक्त आता म्हणजे 4 पॉइंटचं डिस्टन्स काढायला तुम्हाला येईल पहा 5.1 मध्ये प्रश्न क्वेश्चन नंबर 1 जो आहे तो आता तुम्ही याच्या सहाय्याने सोडू शकता आता 2 पॉइंट्स घेतो -√2 -√2 बघा बी ए -√2 -√2 आणि बी -√6 आणि +√6 बघा x1 इज इक्वल टू -√2 x1 y1 आणि x2 y2 x1 -√2 तो पण -√2 છે हा
मायनस रूट 6 आणि हा रूट 6 आहे. बाय डिस्टन्स फॉर्म्युला ए आणि बी आहे म्हणून ए बी इज इक्वल टू x2 minus x1 square plus, okay, just put the values. x2 minus root 6 minus x1 again minus आहे म्हणून ब्रॅकेट घाला, मायचं ब्रॅकेट मोठा करा, y2 root 6 minus y1 again minus आहे, so take a bracket, बाहेरचं ब्रॅकेट मोठा करा. आता हे आतलं ब्रॅकेट काढून टाकायचं, मायनस रूट 6 मायनस मायनस प्लस रूट 2 रूट 6 मायनस मायनस प्लस रूट 2 ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर. आता a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, किंवा a मायनस b चा ब्रॅकेट स्क्वेअर फॉर्म्युला माहिती आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला एक आयडिया सांगतो पुढे. समजा असं आलं, असा वाला समजा दोन्ही मायनस साइन असतील तर यू कॅन टेक कॉमन मायनस साइन आणि इज बिकम प्लस, पर स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह, त्यामुळे तुम्ही याची साइन चेंज करू शकता. पुढे गणितामध्ये त्यावेळेस सांगेल. आता पहिल्याचा स्क्वेअर, पहिल्याचा स्क्वेअर प्लस हक्काचा 2. आता याच्यामध्ये थोडासा बदल करतो बघा मी, हा मायनस आहे ना प्लस आहे, प्लस आधी लिहितो रूट 2 मायनस रूट 6 ब्रॅकेट स्क्वेअर, आणि याचा काय प्रश्न आहे रूट 6 रूट 2 ब्रॅकेट स्क्वेअर. आता पहिल्याचा स्क्वेअर हक्काचा 2, दोघांचा गुणाकार, पहिल्याचा स्क्वेअर रूट 2 स्क्वेअर 2 इंटू रूट 2 इंटू रूट 6, आणि दुसऱ्याचा इथे मध्ये मायनस आहे असल्यामुळे हे मायनस. पहिल्याचा स्क्वेअर मायनस हक्काचा 2, दोघांचा गुणाकार आणि दुसऱ्याचा स्क्वेअर प्लस, पहिल्याचा स्क्वेअर आता प्लस साइन आहे, हक्काचा 2 रूट 6 रूट 2 आणि दुसऱ्याचा स्क्वेअर. आता आपण स्क्वेअर करूया बघा, रूट आणि स्क्वेअर निघून जाईल 2 2 रूट 2 आणि रूट 6 चा आतल्याचा गुणाकार होऊ शकतो रूट 12, स्क्वेअर आणि रूट गेलं 6, बरोबर आहे का. वर्ग आणि वर्गमूळ गेलं रूट आणि हे राहिलं 6, 2 रूट 12, आणि हा वर्ग आणि वर्गमूळ गेला 2, 2 अधिक 6 अधिक 6 6 6 12 13 14 15 16, मायनस 2 रूट 12 आणि प्लस 2 रूट 12 हे दोघं सेम आहेत बघा, फक्त साइन वेगळं आहे त्यामुळे हे कॅन्सल होईल आणि उत्तर किती 4. तर अशा पद्धतीने तुम्ही you can easily find the distance between any two points lies in the xy plane by using distance formula. Now we are going to learn the next topic. You have to show the 3 points are collinear points, and what is the method to find the points are collinear. So just take one more example, depend on that. Show, listen carefully, show that points A minus 3 2, B 1 minus 2, and C 9 minus 10 are collinear. You have to show that 3 points are collinear. आता what is the definition of collinear ही माहित पाहिजे आपल्याला. Listen carefully. Suppose A dash B dash C आहे, नवीला शिकूया आपण. हे ती collinear म्हणजे A dash B dash C म्हणजे डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स BC आणि इज इक्वल टू डिस्टन्स AC. तिघांचे डिस्टन्स काढावे लागतील, 3 डिस्टन्स काढायचे, त्यातल्या लहान दोघांची बेरीज तिसऱ्या इतकी आली. हे असं असेल तर समजा A dash C dash B असेल तर डिस्टन्स AC डिस्टन्स BC आणि डिस्टन्स AB असं आलं तर डिस्टन्स AB बरोबर आहे दोघं आहेत की नाही. A आणि B इथं गैरहजर C आहे म्हणून A dash C dash B असतं, इथं AC आहे म्हणून A dash B dash C असेल, आणि इथं जर डिस्टन्स BC असेल तर काय असेल बरं B dash A dash C असेल. हे जर दाखवता आलं आपल्याला तर कोलिनियर होतील. आता आपण 3 अंतर डिस्टन्स काढायचे डिस्टन्स फॉर्म्युल्याने. मग आता आपण आधी ते काढूयात, लक्ष द्या.
फर्स्ट फाइंड AB किंवा डिस्टन्स AB म्हणा, शॉर्टकट पेक्षा डिस्टन्स AB. A चे कोऑर्डिनेट काय आहे -3 2 आणि B चे 1 -2. तिघांची काढू आपण. फाइंड डिस्टन्स BC आणि फाइंड डिस्टन्स AC. इथं B चे कोऑर्डिनेट 1 -2, C चे कोऑर्डिनेट 9 -10, इथं A चे कोऑर्डिनेट -3 2 आणि C चे कोऑर्डिनेट 9 -10. ओके. x1 y1 x2 y2 सेम. x1 ला -3 y1 2 हा 1 हा -2 बाय डिस्टन्स फॉर्म्युला AB काढायचा आहे आपल्याला. AB डिस्टन्स AB म्हणा वाटतं. AB नुसतं AB म्हटलं तरी चालतं बरं का. नुसतं AB म्हणा, काय प्रॉब्लेम नाही. इथं नुसतं AB म्हणा, फाइंड AB म्हटलं तरी चालतं. जसं आवडेल तसं तुम्हाला. जाऊ. x2 वजा x1 चा स्क्वेअर. चला किमती भरूया. चला x2 किती आहे 1 मायनस कंस आला बघा म्हणून हा कंस मोठा करायचा. y2 -2 -2 काय गरज नाही. चला हा कंस काढा फक्त. 1 मायनस प्लस साइन सेम ऍडिशन बिगर साइन 1 आणि 3 4 4 स्क्वेअर -4 स्क्वेअर 4 चा स्क्वेअर 16 आणि -4 त्याचा बी स्क्वेअर. स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. वर्ग नेहमी धन असतो. सोळा 32 आलं. याला 2 गुणिले 16 म्हणतात. 2 गुणिले 16 हा बाहेर आला 4 होईल. हे आलं पहिलं डिस्टन्स. आता इथं 1 आहे -2 आहे 9 आहे -10 आहे. डिस्टन्स BC बरोबर फॉर्म्युला लिहा. इथं लिहायचं राहिले बघा बाय डिस्टन्स फॉर्म्युला. मग डिस्टन्स BC बरोबर फॉर्म्युला लिहा. चला किमती भरा. x2 मायनस x1 y2 -10 y2 असं आहे ना. y2 वजा 10 वजा y1 परत वजा 2 आहे. मग मोठा ब्रॅकेट करा. 9 - 1 8 स्क्वेअर हा वजा 10 वजा वजा अधिक 2 चा वर्ग होईल 8 स्क्वेअर. साइन डिफरंट सबट्रॅक्शन 10 2 गेले 8 मोठे साइन मायनस 8 चा स्क्वेअर 64 मायनस चा सुद्धा स्क्वेअर पॉझिटिव्ह असतो 128. जागा नाही म्हणून एका पुढे एक मांडतो तुम्ही एका खाली एक मांडायचं. 64 गुणिले 128 2 × 64 म्हणजे 8√2 डिस्टन्स BC. हा -3 हा 2 हा 9 हा -10 बाय डिस्टन्स फॉर्म्युला. डिस्टन्स AC बरोबर फॉर्म्युला लिहा. फॉर्म्युला x2 किती आहे 9 वजा x1 -3 ब्रॅकेट केला बघा म्हणून आता मोठा ब्रॅकेट केला. y2 -10 -2 इथं ब्रॅकेट का नाही केला मायनस नंतर 2 हा मायनस नव्हता म्हणून मायनस प्लस 9 + 3 ब्रॅकेट स्क्वेअर साइन सेम ऍडिशन 9 3 12 चा स्क्वेअर -12 चा स्क्वेअर 144 आणि दोन्ही पण स्क्वेअर झाले पॉझिटिव्ह. त्याच्यानंतर हे मग हे बरं 108 288
म्हणजे 2 गुणिले 144. 44 12 बाहेर येईल. हा 12चा वर्ग आहे म्हणून स्क्वेअर ऑफ 12 रूट 2 डिस्टन्स AC. तिन्ही डिस्टन्स फॉर्म्युल्याने डिस्टन्स काढले. आता नीट पहा, तिन्ही डिस्टन्स मी खाली लिहितो. डिस्टन्स AB 4 रूट 2, डिस्टन्स BC 8 रूट 2 आणि डिस्टन्स AC 12 रूट 2. असे आपल्याला काढावे लागतील. म्हणजे रूटच्या बाहेर आपल्याला काही इथे बघावं लागेल, कारण आपल्याला दोघांची बेरीज करायची आहे. मला वाटतं रूट 2 सगळीकडे 4 8 12 म्हणजे हे दोन छोटे येतं. मग डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स BC बरोबर दोघांची बेरीज करतो. 4 रूट 2 प्लस 8 रूट 2 म्हणजे 12 रूट 2 झालं बघा. म्हणजे तिसरा इतका आलं म्हणजे डिस्टन्स AC आलं बघा. इकडून कोण येतो काय डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स BC. AB प्लस BC बरोबर डिस्टन्स AC हे तुम्हाला माहित झालं. म्हणजे त्याचा अर्थ हे जो एकटा आहे ना, हा A आणि C लांब लिहायचे, राहिलेला मध्ये लिहायचा A डॅश B डॅश C आणि मग A इंटू ब्रॅकेट B इंटू ब्रॅकेट आणि C इंटू ब्रॅकेट R कोलिनियर असं लिहायचं. हे महत्वाचं. अशा पद्धतीने 3 पॉइंट तुम्ही कोलिनियर दाखवू शकता. आपण अजून एक गणित घेऊ कोलिनियर दाखवण्याचं. नीट लक्ष द्या. अजून एक चान्स, अजून एक संधी. थोडस अवघड गणित घेतो वाटलंच तर नीट लक्ष द्या. पान नंबर 1 वर क्वेश्चन नंबर 2 डिटरमाइन वेदर द पॉइंट्स आर कोलिनियर. यातलं एक घेतो. किंवा प्रॉब्लेम सेट मध्ये सगळ्यात शेवटी पान नंबर 122 वर क्वेश्चन नंबर 2 आहे वेदर द गिवन पॉइंट्स आर कोलिनियर. त्या ठिकाणी अपूर्णांकात जरी असलं तरी तुम्हाला सोडवता आलं पाहिजे. जाऊ दे, ते सोपं आहे. मी याच्यातलं कोणतं गणित घेऊयात बघा. पहिलंच घेतो 1 वजा 3 A 1 मायनस 3 B 2 मायनस 5 आणि C मायनस 4 7. समजा हे केलं असं इथपर्यंत आलं आणि इथं समजा 14 असतं, हाय का 14 नाहीये, मी तर म्हणायचं उभी रेघ ओढायची, नॉट इक्वल टू म्हणायचं, उभी रेघ ओढायची आणि म्हणायचं ABC असं नाही लिहायचं. मग पॉइंट ABC आर नॉट कोलिनियर असं म्हणायचं. कळलं का? तसं एखादं गणित येऊ शकतं तुम्हाला. बघा आता फर्स्ट फाइंड डिस्टन्स AB. मग A चे घ्या आणि B चे घ्या. x1 1 y1 x2 y2. आता बघा x1 y1 1 वजा 3 2 वजा 5 बाय डिस्टन्स फॉर्म्युला. डिस्टन्स AB बरोबर रूट फॉर्म्युला लिहायचा आहे. फॉर्म्युला आता A1 मुखोद्गत व्हायला पाहिजे. चला x2 2 मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर, ब्रॅकेट करायची गरज नाही, मायनस 5 मायनस परत मायनस 3 आले म्हणून ब्रॅकेट घालतो. 2 मायनस 1 1 स्क्वेअर मायनस 5 वजा 5 वजा वजा अधिक 3 1 चा वर्ग 1 साइन किंवा 1 चा स्क्वेअर असं ठेवा. साइन डिफरंट सबट्रॅक्शन पासून 3 गेले 2 मोठे साइन 1 आणि मायनस स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. बरोबर. आता फाइंड डिस्टन्स BC. B चे कोऑर्डिनेट काय आहेत आणि C चे x1 2 y1 मायनस 5 x2 मायनस 4 आणि y2 7 बाय डिस्टन्स फॉर्म्युला. डिस्टन्स BC बरोबर हा फॉर्म्युला लिहिला. ठीक आहे, हा फॉर्म्युला तिथे लिहायचा परत. चला x2 मायनस 4 मायनस, इथे मायनस नाही म्हणून काही अडचण नाही.
7 मायनस, परत मायनस आल्यामुळे ब्रॅकेट घातला बघा आणि बाहेरचा ब्रॅकेट मोठा करायचा. आता या ठिकाणी साइन सेम ऍडिशन बिगर साइन 4 2 6 मोठे साइन 7 वजा वजा अधिक होईल, वजा 7 चा वर्ग 7 आणि 5 12 चा वर्ग होईल, याचा वर्ग होईल स्क्वेअर म्हणजे 36, स्क्वेअर व्हॅल्यूज पॉझिटिव्ह, याचा होईल 144, 40 70 म्हणजे होईल 180. 5 ने भागात बघा 180 ना, 5 गुणिले 36, 36 बाहेर आले 6 होईल, 36 6 चा वर्ग येईल आणि 5 तास राहील. डिस्टन्स BC. आता डिस्टन्स फाइंड. ए किती आहे? 1 वजा 3 आणि B किती आहे? सॉरी C वजा 4 आणि 7. x1 1 y1 वजा 3 x2 वजा 4 y2 7 बाय डिस्टन्स फॉर्म्युला. डिस्टन्स AC बरोबर परत तेच फॉर्म्युला द्यायचा. आता किमती भरूया. x2 वजा 4 वजा 1 आहे म्हणजे कंस करायची गरज नाही, 7 वजा वजा आहे म्हणून कंस करायची गरज नाही. साइन सेम ऍडिशन मोठे साइन 7 वजा वजा अधिक होणार आहे, वजा 5 चा वर्ग अधिक 10 चा वर्ग, हे 25 होईल आणि हा 100 होईल, 125. परत 25 हा 125 होते, हा बाहेर हा 5 चा वर्ग आहे म्हणजे 5 आणि वर्गमुळात 5 राहील. हा डिस्टन्स AC आला. आता एक खाली एक लिहा सगळे डिस्टन्स. AB किती आला? वर्गमुळात 5 म्हणजे 1 वर्गमुळात 5. BC किती आला? 6 वर्गमुळात 5. हा किती आला? 5 वर्गमुळात 5. सांगा बरं कोणते दोन लहान आहेत त्याच्यातले, हे आपल्याला लिहिता आले पाहिजे. हा एक आणि हा म्हणजे डिस्टन्स AB अधिक डिस्टन्स AC बरोबर हे दोघं. 1 वर्गमुळात 5 आणि 5 वर्गमुळात 5 किती आलं? 6. वर्गमुळात 5च राहील, 5 आणि 1 6. 6 वर्गमुळात 5 म्हणजे डिस्टन्स काय आहे? BC. म्हणजे डिस्टन्स AB अधिक डिस्टन्स AC. समजून घ्या आता. म्हणजेच कोण कोणाच्या मध्ये आहे? हे B आणि C गैरहजर आहे म्हणजे B डॅश A डॅश C आणि म्हणून असं लिहायचं उत्तर लिहिताना B कंसात A कंसात आणि C कंसात R कोलिनियर. अशा पद्धतीने तुम्ही 5.1 मध्ये क्वेश्चन नंबर 1 आणि 2 सोडवू शकता. या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.